नमस्कार, मी श्रुतिका गावंडे। आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365। विदर्भातील एकूण 62 जागांचे निकाल जाहीर झाले। बीजेपीने 15 जागा गमावून 29 जागांवर विजय प्राप्त केला। अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघामध्ये म्हणजेच धामणगाव रेल्वे या मतदारसंघामध्ये फक्त एक उमेदवार आमदार म्हणून निवडून आले। त्यांचे नाव प्रतापराव अडसड। गेल्या 15 वर्षापासून वर्चस्व गाजवत असलेले वीरेंद्र जगताप यांना पाहिजे अशी टक्कर देऊन प्रतापराव अडसड हे निवडून आले आणि आता त्यांच्यासोबत बसून आपण एकंदरीत पूर्ण मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ न्यूजचा निवडणूक रणसंग्राम। माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघामध्ये असलेले भाजपचे आमदार हे आहेत प्रतापराव अडसड। सर, मला सांगा, गेले 15 वर्षापासून वर्चस्व गाजवत असलेले काँग्रेस पक्षाचे माजी आमदार यांना तुम्ही चांगली टक्कर देत यावेळी निवडून आलेत, काय यामागचं कारण आहे? यामागचं कारण एकच आहे। याच्या आधीच्याही विजयांचे कारण वेगवेगळे होते त्यांच्या, परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ते वेगवेगळे समीकरण त्याच्या खोलात मी जात नाही। परंतु यावेळी 15 वर्षात ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्या हे पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे त्यांच्या क्षमता उघड पडल्या। आणि महत्त्वाचं म्हणजे एक 2.5-3 वर्षाआधी धामणगाव शहरामध्ये लोकांनी मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात जे मी कोट्यवधीचे कामं शहरात करून दाखवले त्याच्याशी कंपॅरिझन करून लोकांनी मग त्यांच्या लक्षात आलं की 15 वर्षाचा आपला काळ किती आपण गमावला। ही जर संधी मला किंवा आधी भाऊ उभे होते त्यांना मिळाली असती तर हा मतदारसंघ प्रचंड प्रमाणात विकासाच्या बाबतीत पुढे गेला असता। परंतु मग तो विकास पाहून आणि ती माझी क्षमता पाहून लोकांच्या लक्षात आलं की आपण मागचे 15 वर्ष चुकीची निवड केली आणि यावेळेस आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी लोकांनी पक्ष, धर्म, जात सगळ्या गोष्टी बाजूला टाकल्या। जे फॅक्टर मागचे 15 वर्ष काम करत होते ते सगळे फॅक्टर लोकांनी बाजूला ठेवले आणि एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला, आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि युवकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी, विद्यार्थी, तरुण या सगळ्यांच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी मी शहरामध्ये करू शकलो त्या गोष्टी मी मतदारसंघातही कराव्या या अपेक्षेनं लोकांनी या निवडणुकीकडे पाहिलं आणि विकासाचा एकमेव दृष्टिकोन समोर ठेवून या निवडणुकीमध्ये लोकांनी भरभरून माझ्या पाठीशी मतं उभे केले आणि मला निवडून दिलं। धामणगाव रेल्वे या मतदारसंघाला तुमच्यासारखा आमदार मिळाला, बीजेपीचा आमदार मिळाला, मात्र एकंदरीत अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं 8 मतदारसंघांपैकी फक्त बीजेपीचा एक आमदार येतो। यामागे तुम्हाला कुठेतरी अंतर्गत गटबाजीचं असं कारण वाटत नाही किंवा लोकांमधून एक सूर येतोय की जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळेच बीजेपीचे हे सध्याचे हाल आहेत? जो पराभव झाला त्याची समीक्षा आता पक्षस्तरावर सुरू आहे, राज्यस्तरावरही सुरू आहे, जिल्हा स्तरावरही सुरू आहे आणि गटबाजी वगैरे हे काही कारण मी मानत नाही। प्रत्येकाने आपापल्या परीनं पूर्ण क्षमतेनं ताकदीनं काम केलं। जे काही कारण असतील ते जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर आमचे प्रमुख लोक आहे, नेते आहेत, ते सगळी समीक्षा करून त्या कारणाचा शोध घेतील। परंतु असं कुठलंही कारण व्यक्तिगत आणि पक्षांतर्गत असे कुठलेही कारण त्यामागे असं मला तरी वाटत नाही। तुम्हाला असं वाटतं का अमरावती जिल्ह्यात मोदीची लाट कुठेतरी कमी झाली आहे? नाही, लाटेच्या संदर्भात मी सांगितलं ना, त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, प्रत्येक वेळी समीकरणं बदलत जातात। हे राज्यस्तराचं निवडणूक होती, यामध्ये काय कारणं असतील त्याची समीक्षा करणं सुरू आहे। ते योग्य वेळी आपल्यासमोर पत्रकारांसमोर जिल्हा स्तरावरून येईल। मी पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघात निवडणुकीमध्ये गुंतून होतो आणि ते आटोपल्यानंतर लगेच सगळ्या बाकीच्या धावपळी सुरू झाल्या, त्यामुळे त्याची मला माहिती नाही आणि तशी माहिती घेण्याची तशी गरजही नाही। तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा लोक जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा सरळ तुम्ही त्यांना डायरेक्ट भेटत नाही, यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा, असं कुठेतरी प्रॉब्लेम तुमच्या भेटीत येतो त्यांना? नाही, असं तर काही नव्हतं। कदाचित येणाऱ्यांना जे भेटत होते त्यांच्याकडून कदाचित काही असू शकते की त्यांना पोहोचण्याला काही अडचणी असतील, ज्यांच्या माध्यमातून ते येण्याचा प्रयत्न करत असतील, कारण डायरेक्ट जो आला त्याला कधीही
आमच्या घरात तरी आजपर्यंत जर मी असलो हजर किंवा भाऊ असले, हजर असताना कधीच कुणाला भेटण्याची अडचण आली नाही आणि यांना भेटा त्यांना भेटा हा तर विषयच नाही. आपण आता आजचे कार्यक्रमात पाहिलं असेल किंवा याच्या आधी हे जर सामान्य कार्यकर्त्याला विचारलं तर ही अडचण आजपर्यंत कधीच आमच्या इथं तरी नव्हती. म्हणजे वैयक्तिक मी आणि माझे वडील आमदार होते याच्या आधी, तर त्यांच्या नेतृत्वात काम करताना कार्यकर्त्याला सहज ॲक्सेसेबल असलेले आम्ही दोघं या. आता एखादंच नसलोच हजर, कारण मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाची जबाबदारी होती, त्याच्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मला तिकडे दौरे करावे लागत होते. आणि आमचा पक्ष एक वेगळ्या पद्धतीचा आहे, एक विचारधारा घेऊन आणि काही कार्यक्रम द्यायचे असतील, काही विषय असतील, त्याच्या बैठका वगैरे ह्या सगळ्या करत असताना त्यावेळेस अवेलेबल नसलो तर एखाद्या वेळेस 10% लोकांचा तो अनुभव असू शकेल की गेलो होतो भेटले नाही, पण हजर असताना भेटलो नाही किंवा यांना भेटा त्यांना भेटा हा विषय आमच्याकडे कधीच नव्हता, भविष्यातही राहणार नाही. गेल्या 15 वर्षात विरोधी पक्षाची इथे वर्चस्व होतं. वीरेंद्र जगताप हे आमदार होते. तुम्हाला काय वाटतं की 15 वर्षात अशा कोणत्या अडचणी आहेत, समस्या आहेत मतदारसंघाच्या ज्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढल्या किंवा विकासच झाला? मोठ्या मोठ्या गोष्टी तर बऱ्याच सांगता येतील. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं क्रीडा संकुल, विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर, ह्या मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या जर 15 वर्षात झाल्या असत्या तर या मतदारसंघातले साधारण 300-400 पोरं तरी नक्कीच चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकऱ्यांवर लागली असते या माध्यमातून. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, पण छोटे छोटे प्रश्न जे आता तयार झालेले नाही, स्मशानभूमी हा काही आता वेळेवर तयार होणारा विषय नाही, पांधन रस्ते वेळेवर तयार होणारा विषय नाही, पाण्याच्या समस्या, ह्या ज्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, या 15 वर्षापासूनही तशाच आहेत. म्हणजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 30-40% वर गाव अशा की तिथं स्मशानभूमी नाही आहे. काही ठिकाणी स्मशानभूमी तिथे जायला रस्ता नाही आहे. या तर काही एकाच दिवसात किंवा 1 वर्षात उद्भवलेल्या गोष्टी नाही. या वर्षामध्ये स्मशानभूमी प्रत्येक गावाला आवश्यकच आहे. त्याच्यामुळे ही समस्या 15 वर्ष आधीचीच आहे, पण तिथं 15 वर्षात हे सारी स्मशानभूमी करू शकले नाही, प्रत्येक गावाला योग्य पिण्याचं पाणी देऊ शकले नाही. इव्हन चांदूर शहर त्यांचं राहतं शहर आहे, तर तिथेही या गोष्टी करू शकल्या नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत. पिण्याचा प्रश्न झाला तर 3 किलोमीटरवर नदी आहे, वेमळा नदी, ते पाणी इथे काय येत नाही, म्हणजे समस्या का जाणवते आणि त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार? आता अधिकाऱ्यांची चर्चा करू, कारण या शेवटी तांत्रिक बाबी आहे. पाणी कुठूनही आणायचं तर ते कशा पद्धतीने आणता येईल यासाठी अधिकाऱ्यांची चर्चा करून नक्कीच आपल्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव हे पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी असलेलं असेल यासाठी या 5 वर्षात मी 100% प्रयत्न करणार. आपल्यासोबत विदर्भ न्यूजचे स्थानिक पत्रकार पण आहेत, उत्तमदादा ब्राह्मणवाडे, त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे. नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्या डोक्यात असे काय प्लॅन आहे? लोकांकडून जर आता फीडबॅक येईल, आता मी फिरताना तर मी ज्या गोष्टी घेतल्या त्या लक्षात आल्याच. स्मशानभूमी असो, पांधन रस्ते असो, प्रत्येक गावात एक सभागृह असलं पाहिजे चांगलं, जेणेकरून त्या गावातल्या सामान्य माणसाला गावातच त्याचे कार्यक्रम करता यावे. अशा भरपूर गोष्टी, पिण्याच्या पाण्याचं मी सांगितलं, ह्या मी फिरताना लक्षात आलेल्या गोष्टी आहेत. आता जशा जशा लोकांकडून फीडबॅक येतील, त्यांच्या अडचणी येतील, त्या दृष्टीने आपण त्या विकासाच्या बाबतीत कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. पण माझ्या डोक्यात जो आहे की प्रत्येक गावाचा, शहराचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण म्हणजे काय की समाजात राहणारा प्रत्येक घटक, त्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते प्रत्येक गोष्ट त्या गावात, शहरात असली पाहिजे. म्हणजे लहान मुलांसाठी बगीचा असला पाहिजे, ज्येष्ठांसाठी फिरण्यासाठी काही बसण्यासाठी संध्याकाळी जातात. पण आम्हाला मतदारसंघामध्ये फिरताना असं नांदगाव खंडेश्वर जरी घेतलं आपण तर तिथे साधं बस स्थानकही नाही. सांगितलं आता ज्या ज्या गोष्टी येतील त्या सगळ्याच गोष्टीचं निराकरण, कारण समस्या भरपूर आम्ही सांगत बसलो तर इथं वेळ कमी पडेल अशी अवस्था आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर स्थानकांच्या बाबतीत आम्ही आता आमदार झाल्यानंतर लगेच त्यांच्या निधीमधून अनेक ठिकाणी कामं केली, पण तो निधी पुरेसा नाही आहे. त्याच्यामुळे आता ग्रामीण भागाचा विकास करताना ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जे मी आधी म्हटलं की गावात राहणारा प्रत्येक घटक, मग तो दिव्यांग असो, विद्यार्थी असो, नोकरदार असो, ज्येष्ठ लोक असो, तरुण मुलं असो, तरुण विद्यार्थी असो, MPSC UPSCच्या गोष्टी असो की व्यायामशाळा असो, अशा प्रत्येक क्षेत्रावर, प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक घटक त्यामध्ये इन्क्लूड झाला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, आपण सर्वांगीण विकास त्याला म्हणतो. रस्ते, नाल्या झाल्या, ह्या गोष्टींना विकास होत नाही. जे जे आवश्यक आहे, जे शहरामध्ये सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल असतात त्या ग्रामीण भागातही झाल्या पाहिजे. या दृष्टीनं माझा निश्चितच या 5 वर्षात प्रयत्न राहील आणि नागरिकांकडून ज्या ज्या गोष्टी आणि अडचणी मला हळूहळू जशाच्या समजत जातील त्या पद्धतीने मी काम करेन. मला जे लक्षात आलं त्याच्या बाबतीत मी काम साधारण आपला रोडमॅप तयार करून अधिकाऱ्यांची चर्चा करून सुरू केलेला आहे. एक नांदगाव खंडेश्वरचा महत्त्वाचा मुद्दा आहे आता की नांदगाव खंडेश्वरला MIDC मंजूर झाली, परंतु ती अजूनपर्यंत सुरू झाली नाही. याबद्दल आपण काय सांगू शकतो? हे यांनी पाठपुरावा करून वास्तविक करून घ्यायला पाहिजे आतापर्यंत, पण यांची ती मुळात मानसिकता नाही. 15 वर्षात एकही उद्योग या मतदारसंघात आला नाही.
जो वैयक्तिक कोणी टाकला असेल तो भाग वेगळा, पण आमदार म्हणून शासन म्हणून पाठपुरावा करून करून घेणं या पद्धतीने एकही उद्योग या मतदारसंघात या 15 वर्षात आलेला नाही. त्या दृष्टीने मी निश्चितच प्रयत्न करेन. सरकारी त्या बाबतीत पॉझिटिव्ह सरकार बीजेपीचं असताना आणि मोदीजींनी जे रोजगाराचे म्हणजे आम्ही रोजगार देऊ हा एक मेन पॉईंट होता त्यांचा. पण रोजगारही या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली उद्योगही नाही. त्याच्यामुळे जे तरुण आहेत ते बेरोजगारच मोठ्या प्रमाणात आढळतात. नाही, शासन स्तरावर जो रोजगार मोदीजींनी सांगितलं होतं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम झालं. राज्यस्तरावरही काम झालं. आता जे काही कामं सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात रस्त्याचे असो, आजपर्यंत मी तरी माझ्या आयुष्यात एवढे काम एकाच वेळी कुठेच पाहिले नाही. आपणही अमरावतीला जा, यवतमाळला जा, वर्धेला जा, नागपूर कुठेही जा, औरंगाबाद पर्यंत किंवा महाराष्ट्रात कुठेही फिरले तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं सुरू दिसतील. त्याच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न झालाच आहे. पण जो आपण कायमस्वरूपी रोजगार म्हणतो की त्याचं एखादा उद्योग आला आणि त्यामध्ये तो लागला, आता आयुष्यभर तिथं काम करून या पद्धतीचे रोजगार आहे ते आता शासन करून राहिलं आहे, मोठ्या प्रमाणात सुरूही झालं आहे. पण हे जे या आधी 15-20 वर्षात व्हायला पाहिजे होतं ते त्यांच्याकडून न झाल्यामुळे या सगळ्या अडचणी आहे. आणि एकाच वेळी 5 वर्षात सगळ्या गोष्टी होतील असंही नाही आहे. पण आता कर्जमाफी, पीक विमा या महत्वाच्या बाबी होत्या त्या अजूनही प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, जसं फडणवीस सर सांगतात की शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोहोचली आहे, ती अजून झालेली दिसत. देवेंद्रजी फडणवीस आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी असं म्हटलेलं नाही आहे. शब्द थोडेसे काहीतरी गलत होऊन राहिले. त्यांनी हे म्हटलं आहे की शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोहोचेपर्यंत ही योजना थांबणार नाही. ही योजना आम्ही सुरूच ठेवू, बंद करणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्याला याचा लाभ 100% मिळणार. त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी होत्या, कर्मचारी अधिकारी स्तरावर काही बाबी होत्या, बँकांच्या स्तरावर काही टेक्निकल गोष्टी होत्या. शासनानं तर जाहीर केली आहे, शासनानं तरतूद केली आहे. त्याच्यामुळे ज्या प्रोसेस करायच्या होत्या, टेक्निकल गोष्टी होत्या, फॉर्मॅलिटीज होत्या, त्या करण्यात कुठेतरी मंत्री यंत्रणा ऑनलाईन प्रक्रिया आहे किंवा ज्या अतिशर्ती लावलेल्या आहेत त्या कुठेतरी शेतकऱ्यांना त्रासदायक होतात. काही काळासाठी त्या त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे आणि टेक्नोसेवी नसल्यामुळं थोडाफार तो फरक पडतो. पण त्याच्यामुळं शासनाचे आणि ओघाओघानंच आपला जो मतदार आहे किंवा नागरिक आहे त्याचे जे कर्जाच्या आपल्या टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा शासनाकडे जमा होतो तो चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये, अपात्र लोकांना मिळू नये यासाठीची ही जे काही यंत्रणा केलेली आहे ऑनलाईनची ही त्याच्यासाठी आहे. नाही तर याच्या आधी मुंबईला जे बिल्डर होते, काँग्रेसच्या शासनात जेव्हा कर्जमाफी दिली गेली तेव्हा 200 कोटीच्या वर कर्ज त्या मुंबईतले बिल्डर लोकांनी त्याची माफीचा लाभ घेतला. वास्तविक त्यांना गरज नव्हती आणि ते कर्जही त्यांचं शेतीचं कर्ज नव्हतं. तर असे चुकीच्या पद्धतीनं लोकांचा पैसा वाया जाऊ नये त्यामुळे ही सिस्टीम लावण्यात आली आहे. त्याचा थोड्या प्रमाणात त्रास जरी झाला असं वाटत असेल तरी त्याचा लाभ मात्र फक्त पात्र शेतकऱ्यांना आणि ज्याला गरज आहे त्यालाच मिळणार आहे आणि शासनाचा व करदात्यांचा पैसा त्यामधून वाचणार आहे व तो पैसा योग्य ठिकाणी लागून मग त्याच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी गरिबांसाठी ज्या योजना आहेत त्यामध्ये त्याचा वापर होईल. त्याच्यामुळे हे योग्य पद्धतीने चाललेलं आहे. त्याचा थोडा त्रास वाटला तरी ते तुम्ही जरी म्हणत असता योग्य पद्धतीने तरी विरोधी पक्षामधून वारंवार तुमच्यावर आरोप होतात पक्षावर की कुठेतरी बीजेपीची धोरणं चुकत आहेत आणि म्हणूनच आता देशभरात आर्थिक मंदीची लाट आहे. हे धोरणं चुकत आहेत हे त्यांचं जे म्हणणं आहे हे या मला सांगता 70 वर्षात जर आजही लोकांपाशी शौचालय नव्हते, घरकुलं नव्हते, रस्ते व्यवस्थित नाही, पांढर रस्ते नाही आहे, स्मशानभूमी सांगितलं मी, हे जर यांनी या 60-70 वर्षात केलं असतं तर आज ह्या समस्या राहिल्या नसत्या. बरोबर आहे ना. मग त्यांचं जे म्हणणं आहे की धोरणं चुकून राहिले ते त्यांचे धोरणं चुकले होते आणि हे जागेवर आणण्याकरता जे काही करावं लागतं ते सगळं शासन करत आहे. आणि हे करत असताना एक फेज असते मधली की त्यावेळेस आपल्याला या ट्रान्झिशन फेजमधून जावं लागते. ती ही फेज आहे, ही येणाऱ्या 2-4-5 वर्षात नक्कीच निघून जाईल आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या पूर्ण देशात दिसेल हा मला विश्वास आहे. आणि तुम्ही जर माहिती घेतली तर या मागच्या 15-20 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नसतील, 10 वर्ष केंद्रात त्यांचं सरकार होतं, महाराष्ट्रात 15 वर्ष त्यांचं होतं, तर या काळात जेवढे कामं झाले नाही तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्तच कामं या 5 वर्षात झाले मागच्या. तर याला आपण काय म्हणावं, चुकीचे धोरणं म्हणणार आहोत की काय म्हणणार? एवढा पैसा आता या 5 वर्षात कुठून येऊन राहिला? हे सगळं सरकारचं नियोजन आहे, त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या. वरवरच्या लेवलला जरी या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी तळागाळात त्या पोहोचत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर गुटखाबंदी ही खूप मोठी गोष्ट, म्हणजे नरेंद्र मोदींनी याचा विरोध केला. मात्र आपल्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर खुल्या गुटखाबंदी इथे सुरू आहे. त्यासाठी तुमचं काय आता ऍक्शन असणार आहे?
यामध्ये शासनाच्या वतीनं तर जे व्हायचे ते प्रयत्न होऊनच राहिले आहे, परंतु समाजामध्ये जोपर्यंत जागृती निर्माण होत नाही आणि समाज जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत या ज्या गोष्टी आहेत ही लोक चळवळ झाल्याशिवाय या गोष्टी संपणार नाही. जशी पाण्याच्या बाबतीतली संकल्पना जी होती, शासनाने त्यात पुढाकार घेतला, त्यासोबतच सामाजिक संस्था आणि समाजामध्येही पाणी वाचवण्याच्या संदर्भात, जलसंधारणाच्या संदर्भात जनजागृती आली आणि लोकांनी लोकसहभाग देऊन हजारो कोटीची कामं आणि हजारो लाखो लिटर पाणी जमिनीमध्ये मुरण्याच्या संदर्भात कामं केली. ते लोक चळवळ जेव्हा होते तेव्हाच या गोष्टी शक्य होऊ शकतात. कायद्याच्या भरोश्यावर संघातीलच एका तरुणाने आपल्याला बाईट दिली होती की मोदी सरकारमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये गुटखा विक्री वाढली किंवा तरुण पिढी त्या दिशेला वळली. हे प्रमाण आधी आहे आणि आजही आहे. आधी होतं, आजही आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे जोपर्यंत जनजागृती होणार नाही, लोकसहभाग वाढणार नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाही. आणि त्यांनी जे सांगितलं यांच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढली वगैरे, तर आपण आकडेवारी तपासावी. बेरोजगारी आधीच्या ज्या काळात होती त्याच्यापेक्षा वाढलेली नाही, उलट कमी झाली आहे. आणि या शासनात मागच्या 5 वर्षात रोजगारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. आपण आकडेवारी तपासून पाहावं, वैयक्तिक स्तरावर कोणाला वाटू शकते. पण न्यूजपेपरमध्ये जी आकडेवारी दाखवतात ती या 5 वर्षात बेरोजगारी जास्त वाढल्याची दाखवते, गरिबी जास्त वाढल्याची दाखवते, भूकमारी जास्त वाढल्याची दाखवते. त्याचे आधार काय आहेत त्याची मला कल्पना नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 15 वर्षाच्या काळापेक्षा हा काळ चांगला. रोजगारी वाढलेली आहे या शासनाचं, कारण एवढे कामं सुरू आहे, काम करणारे कोणा कामं जर सुरू आहे ते सुरू नाही, त्याच्यावर काम करणारे माणसंच आहेत, लोकच आहे. आणि 10-15 पटीने जास्त कामं सुरू आहेत, 10-15 पटीने रोजगारी निश्चितच वाढलेला आहे. हे सांगण्यासाठी काय आकडेवारी घेतली पाहिजे आवश्यक नाही. आपण जे रस्त्याने फिरताना दिसते आपल्याला त्याच्यातून लक्षात येते का रोजगार वाढलेला. फक्त जो मी कायमस्वरूपी म्हटलं तो रोजगार तयार व्हायला निश्चितच वेळ द्यावा लागेल शासनाला. एका दिवसात उद्योग होत नाही, त्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करावं लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. धामणगाव रेल्वे या मतदारसंघाला रेती तस्करीचा गड म्हणून ओळख मिळत आहे सध्या तरी. आता धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहात, तर याविषयी तुम्ही आता काय करणार? त्यावर मी जास्त सविस्तर खोलात बोलत नाही, त्याची कल्पना तुम्हाला आहे आणि लोकांनाही आहे. हे कशामुळे झालं पण आता तुमचं मी आता आल्यानंतर आता प्रशासनाशी बोलून या संदर्भात नक्कीच आपण काम करू त्याच्यावर, कारण त्याचा फटका सामान्य लोकांनाही मिळून बसून राहिला. ती रेती तस्करीमुळे रेतीचे रेट जे वाढलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य लोकांचं घर बांधण्याचं स्वप्नही जरा कुठंतरी अडकल्यासारखं दिसून राहिलं. तर ते कुठं होऊ नये म्हणून शासनाशी बोलून, प्रशासनाशी बोलून जिल्हा स्तरावर आता रेतीघाट लवकरात लवकर भरासून जे काही ती वेळ असते, आता पावसाळ्यात बहुतेक होत नाही, जो काही पिरियड असते त्यावेळेस ते प्रॉपर भरासून त्या माध्यमातून चांगली रेती व कमीत कमी दरात ती उपलब्ध होईल याकरता मी प्रयत्न करतो. तर त्यामध्ये एक अनिल चौधरी एक शेतकरी होता आणि महत्त्वाचं म्हणजे बीजेपीचे कार्यकर्ते होते, त्यांची आत्महत्या झाली. याबद्दल ठेकेदारांची कुठेतरी मनमानी होते, दादागिरी होत आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांची जी आत्महत्या झाली त्याच्या संदर्भात त्यावेळी स्टेटमेंट आलेल्या माहिती आलेली आहे, ती समृद्धीमुळं झाली असं नाही आहे. जिल्हा परिषदच्या स्तरावर ज्यांनी कारवाई झाली त्यांना आणि जी मागणी होती ती जागा न देण्याच्या बाबतीत तलावाच्या, त्या संदर्भातला तो विषय होता. आणि त्यांना त्याची जागा जी घेतली होती त्याची त्यांना न विचारता परस्पर NOC जिल्हा परिषदेकडून देण्यात आली होती अशी काहीतरी, आता मला तेवढं डिटेल आठवत नाही, पण तसंच काहीतरी ते प्रकरण होतं. आमचे जिल्हा परिषदचे सदस्य रोहिभाऊ मुंडे यांनी त्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली होती. त्याविषयी माहिती जर घेतली आपल्या लक्षात येईल की त्याचा तसा अर्थार्थी डायरेक्ट समोरही संबंध नव्हता. प्रशासनानं कुठंतरी त्यांची जागा मोबदला न घेतला, त्याच्यानंतरही त्यांना तिथे ती जागा ताब्यात देण्याकरता परवानगी दिली, त्यामुळे ती आत्महत्या झालेली आहे. अनेक अडचणी मतदारसंघामध्ये आपल्याला आढळून आल्या, मतदारांनी सांगितलं आणि तुम्ही सांगितलं. आता एक आमदार म्हणून तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाच्या बाबी अशा कोणत्या वाटतात की त्या तुम्ही पहिल्या याच्यात पूर्ण करणार आहे मतदारसंघामध्ये? सगळ्यात महत्त्वाचे लोकांना आहे रस्ते, कारण सगळ्यात गावातले विद्यार्थी, कामकाजाला जाणारे नोकरदार असतील किंवा शेतकरी असतील, या सगळ्यांच्या संदर्भात पांधन रस्ते आणि गावांना जोडणारे रस्ते हे प्राधान्यानं अजेंडावर घेण्याचा विषय आहे. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे विषय महत्त्वाचे आहे, कारण लोकांना प्रेतही खांद्यावर घेऊन तिथपर्यंत जावं लागतं अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आणि पाण्याचा प्रश्न, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे प्राधान्यानं माझ्या विकास कामाच्या संदर्भात अजेंडा. तर हे होते आपल्यासोबत बीजेपीचे आमदार प्रतापराव अडसड. गेल्या 15 वर्षापासून विरोधी पक्षाचं वर्चस्व असताना ज्या काही समस्या आहे
आता त्यांना तोंड देण्याची त्यांनी ताकद दाखवलेली आहे, तयारी दाखवलेली आहे. विदर्भ न्यूजकडून त्यांना पुरेपूर शुभेच्छा असणारच आहे. थँक्यू सर.